असंशय महाबाहो मनोदुर्निग्रह अभ्यासेन वैराग्येन च गृह्यते। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली रोजची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। या गीतेच्या उपदेशामध्ये भगवान परमात्म्याने 6व्या अध्यायामध्ये योग सांगितलेला आहे। अनेक प्रकाराने भगवान परमात्म्याने योग सांगितला। भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता जो काही उपाय सांगितलेला असतो त्याला योग असं म्हणतात। जो उपाय आपल्याला भगवंताशी जोडतो किंवा भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देतो ते सगळे उपाय जे आहेत त्या सगळ्या उपायाला योग असं म्हटलेलं आहे। म्हणून अनेक प्रकारचे योग भगवंतांनी या ठिकाणी सांगितले। विशेष करून भगवान परमात्म्याला फल म्हणून समत्व योग सांगायचा आहे, पण तो योग प्राप्त होण्याकरता अगोदर उपाय म्हणून अनेक प्रकारचे योग भगवंतांनी सांगितले। कुंडलिनी योग आहे, हठयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, असे अनेक योग आहेत। 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विशेष करून हठयोगही सांगितलेला आहे आणि हठयोगाचं फल म्हणून समत्व योगाचं वर्णन भगवंतांनी केलं। पण योगाचं हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर अर्जुनाने आपल्या सगळ्यांची भूमिका घेऊन देवाला प्रश्न विचारलेला आहे। कारण भगवंताचा हा जो संवाद आहे केवळ अर्जुनाकरता नाही। अर्जुनाचेनी व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे। सगळ्या जगाचं कल्याण देवाला करायचं आहे, जगाचा प्रश्न सोडवायचा आहे। म्हणून अर्जुनाचं फक्त निमित्त केलं। अहो, देवाने नुसता संकल्प केला तरी अर्जुनाचा मोह गेला असता। गीता सांगायची काय गरज होती? पण भगवान परमात्म्याला गीता एवढ्या करता सांगायची, अर्जुनाचाच नाही इथून पुढे येणारे सगळे अर्जुन म्हणजे तुम्ही आम्ही, आपल्या सगळ्यांचा मोह गेला पाहिजे, सगळ्यांचं दुःख गेलं पाहिजे अशी देवाला तळमळ आहे। म्हणून अर्जुनाच्या मनात भगवानच प्रश्न निर्माण करतात असं म्हणायला हरकत नाही। एवढं योगाचं वर्णन ऐकल्यानंतर अर्जुनाने देवाला प्रश्न केला, देवा हे शक्य नाही, कारण मन कसं आहे, चंचल आहे, प्रमाथी आहे, बलवान आहे, दृढ आहे। म्हणून अशा मनाला एकाग्र करणं, एका मनाला वश करणं म्हणजे वाऱ्याला धरण्यासारखं आहे, होत नाही आहे। पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय, खेटिता कुंपकाठी खुंट दरडी न पाहे, आधार नाही कोणी मज बाप ना माय। हे मनाचं वर्णन त्याच्यात केलेलं आहे बरं का। जसं एखादा घोडा असतो तो त्या ठिकाणी सुसाट सुटलेला असतो, त्याच्यावर बसलेल्या माणसाचा तो विचार करत नाही, तसं मनावर आपण सगळे बसलो, मन नावाचा घोडा निघाला, तो काही विचार करत नाही या माणसाची काय अवस्था होईल। तसं हे मन आहे, याला वश करणं थोडंसं अवघड आहे असं भगवान परमात्म्याला अर्जुनाने म्हटलं, प्रश्न विचारला। तेव्हा काय असतं, मनुष्याला त्या ठिकाणी अगोदर मनुष्य प्रश्न विचारतो। बरेच वेळेला कुठलाही अभ्यास न करता मनुष्य अवघड आहे अवघड असं म्हणत असतो। अभ्यास केल्यानंतर ती गोष्ट अवघड नसते, पण अभ्यास करायच्या अगोदर माणसाला ती खूप अवघड वाटते। म्हणून अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, देवा हे अवघड आहे, जे मन निश्चळ राहील मग आम्हाशी साम्य येईल, हे विशेषही न घडेल तया लागे असं अर्जुन पूर्वीच्या ओवीमध्ये म्हटले।
तेव्हा आता भगवान परमात्मा उत्तर देतात. त्याचा विचार आपल्याला आज करायचा आहे. काय दिलं भगवंतानी उत्तर? श्री भगवान वाच. व्यासमहर्षी लिहितात, हा कोणी सामान्य बोलणार नाही, हा साक्षात भगवान आहे. ऐका, यशश्री, ज्ञान, वैराग्य हे सहाही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. असा असलेला भगवान परमात्मा आहे. त्याला सगळ्या युक्ती माहिती आहेत. कोणाला कसा उपदेश करायचा, कोणाला कसा उपदेश करायचा. ज्याच्याकडे ज्ञान आहे, सगळे गुण भगवंताकडे आहेत, ते भगवान परमात्मा बोलायला लागले. काय बोलतात? असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. पहिल्यांदा भगवंतांनी अर्जुनाला म्हटले, अर्जुना, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. तू जे बोललेला आहे त्याच्यामध्ये अजिबात संशय नाही. तू महाबाहो आहेस. महाबाहो म्हणजे मोठे मोठे बाहू असलेला, वीर असलेला. तू शूर आहेस, वीर आहेस. खरं तर तुझ्यासारखेने असं बोललं नाही पाहिजे. एखादा नेबळट मनुष्य जर म्हणायला लागला मला हे शक्य नाही तर ठीक आहे, पण तू कोण आहेस? महाबाहो. किती शूर होता अर्जुन. काय? तुवा संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचाचा ठाव फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वाशी. बाहेरचे शत्रू जिंकलेले होते अर्जुनाने, का मनरूपी शत्रूही जिंकलेला आहे पहिल्यापासून? कितीतरी अर्जुनाच्या जीवनातले प्रसंग आपण मागे पाहून आलो. अर्जुनाने मनावर सुद्धा विजय मिळवलेला आहे. आता मी सांगत नाही. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, ठीक आहे, अरे तू म्हणतोयस ना ते बरोबर आहे. काय असतं, उत्तर देत असताना उत्तर देण्याच्या काही पद्धती आहेत. काही काही लोकांना आपण जर प्रश्न विचारला तर ते उत्तर देत असताना आपल्यालाच प्रश्न विचारतात. काही काही लोक तुम्हाला हेच विचारायचं होतं का, आणि असं कुठं विचारायचं का, असं म्हणून रागवतात सुद्धा. मला आता वेळ नाही असं म्हणून सुद्धा काही काही लोक म्हणतात. प्रश्न विचारल्यानंतर त्यांनाच माहिती नसतं, त्याच्यामुळे मग ते रागवतात. तुम्ही अगोदर हा अभ्यास केला का, तर आम्हाला प्रश्न विचारा असं म्हणतात. तेव्हा उत्तर देत असताना समोरचा जो श्रोता आहे त्याचं समाधान झालं पाहिजे, त्याला आनंद वाटला पाहिजे. उत्तर कसं द्यायचं हे देवाकडून शिका. प्रश्न कसा विचारायचा हे सुद्धा देवाकडून शिका. हो, अर्जुनाकडून शिका. प्रश्न कसा विचारायचा आणि उत्तर कसं द्यायचं. एखाद्या माणसाने आपल्याला जर काय विचारलं तर उत्तर देत असताना लगेच त्याच्यावर रागवू नये. तुम्हाला हे कळत नाही, तुम्ही कशाला प्रश्न विचारला असं म्हणू नये. भगवान परमात्मा भक्तांचा त्या ठिकाणी प्रश्न आहे, भक्तांनी विचारलेला प्रश्न आहे म्हणून रागवत नाहीत. भगवान परमात्मा म्हणतात, बाबा तू म्हणतोयस ना ते ठीक आहे. म्हणजे आपल्याला उत्तर देत असताना पहिल्यांदा जो श्रोता आहे, ज्याने प्रश्न विचारलेला आहे, त्याचंही मन थोडंसं ऐकून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर सत्यता असेल, तथ्य असेल, तर आपण त्यालासुद्धा, त्याच्या म्हणण्यालासुद्धा अनुमोदन दिलं पाहिजे. मग श्रोत्याला असं वाटतं, काय यांनी माझ्याही प्रश्नाचा विचार केला, माझ्याही अधिकाराचा विचार केला, माझ्याही मनाचा विचार केला. भगवान परमात्मा म्हणतात, बाबा असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. तू म्हणतोयस ना मन फार दुर्निग्रह आहे, म्हणजे त्याचा निग्रह करणं अवघड आहे, मन चंचल आहे. तू म्हणतोयस ना, अगदी मला मान्य आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही. म्हणजे अर्जुनाला वाटलं, खरंच बघा आता देवाने सुद्धा माझीच बाजू घेतली, आता मात्र मी देवाचं ऐकणार. पण लगेच भगवान परमात्मा म्हटले, तू जरी हे सगळं म्हणत असलास तरी, पुढं काय म्हटलं, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. असं जरी असलं, मनाला आवरणं कठीण जरी असलं, मनाला आवरणं त्या ठिकाणी तुला जरी अशक्य वाटत असलं तरीसुद्धा तू काही काळजी करू नकोस. मी तुला उपाय सांगतो, त्या उपायाच्याद्वारे मनाला तुझ्या आवरता येतं, मनाला स्थिर करता येतं. कोणते कोणते उपाय सांगितले भगवंतांनी सांगा बरं. हां, 2 उपाय या श्लोकामध्ये सांगितले. कोणते कोणते सांगितले?
एक उपाय सांगितला अभ्यास आणि दुसरा उपाय सांगितला वैराग्य. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. कौंतेय असं म्हटलं म्हणजे तू कुंतीचा मुलगा आहेस हे लक्षात ठेव. आणि कुंतीच्या मुलाला असं म्हणणं शोभत नाही की मला जमणार नाही. अरे त्या कुंतीकडे तरी बघ. वास्तविक पाहता तिच्या जीवनामध्ये किती प्रकारची संकट आली, किती प्रकारचे दुःख आली, पण तरीसुद्धा तिने त्या दुःखावर मात केली. तिला कोण सहाय्य करायला होतं का? एकटीच होती बिचारी. मी सहाय्य करायला मधून जात होतो, पण ती कधी डगमगली नाही. तुझ्या आईकडे बघ आणि आईप्रमाणे तू सुद्धा तुझ्या जीवनात निश्चय कर. 2 साधनं मी तुला सांगतो, त्या साधनाच्याद्वारे तुला त्या ठिकाणी मनाला जिंकणं शक्य होईल. पहिलं साधन सांगितलं ते म्हणजे अभ्यास. मामुपछाप्तुम धनंजय. पुढे सुद्धा अभ्यासाचं खूप वर्णन भगवान परमात्म्याने केलं आहे 12व्या अध्यायामध्ये. अनेक ठिकाणी भगवान परमात्म्याने अभ्यास सांगितलेला आहे. आपलं ह्याचं चिंतन अनेक वेळा झालेलं आहे, पण तरीसुद्धा इथे विषय आला आहे. आता अभ्यास म्हणजे काय? अभ्यासाच्याद्वारे आणि वैराग्याच्याद्वारे मनाला जिंकता येतं. किंबहुना अभ्यासाच्याद्वारे कोणती गोष्ट प्राप्त करून घेता येते. आपण नेहमी वया म्हणतो अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके. विषकी आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागे माझ्या ठाई अभ्यासे मिळ. म्हणजे अभ्यास जर केला तर भगवान परमात्मा म्हणतात काय होणार नाही. लौकिकातली सुद्धा कोणती गोष्ट असू द्या, अभ्यास जर केला तर ती माणसाला प्राप्त होते. विष की आहारी पडे म्हणजे विषसुद्धा माणूस पचवू शकतो, फक्त अभ्यास केला पाहिजे. आता हे अभ्यास म्हणजे काय? पुन्हा गोष्ट करणं, याला काय म्हटलेलं आहे? अभ्यास म्हटलेला आहे. योगसूत्रामध्ये अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा असं एक सूत्र आलं आणि त्याच्या पुढे लगेच अभ्यासाची व्याख्या आली. तत्र स्थितौ यत्न अभ्यासः. तत्र म्हणजे परमात्मा प्राप्ती करता. आपल्याला जी काही स्थिती प्राप्त करून घ्यायची, परमात्मा प्राप्ती करून घ्यायची, त्या परमात्मा प्राप्ती करता यत्न करणं, प्रयत्न करणं, श्रद्धापूर्वक उत्साहपूर्वक जो काही प्रयत्न केला जातो त्याला अभ्यास असं म्हटलेलं आहे. तेवी सदाभ्यासी निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी. पण अभ्यास कसा पाहिजे? सदाभ्यास पाहिजे बरं का. नाही तर काय लोकांचा अभ्यास सदाभ्यास नसतो, असद अभ्यास नको. तो अभ्यास करून काय होणार नाही. चांगला अभ्यास केला पाहिजे. सत स्वरूप असलेला जो परमात्मा आहे तो परमात्म्याच्या संबंधाने अभ्यास असला पाहिजे. आणि तो अभ्याससुद्धा काही लगेच एका दिवसात पूर्ण होत नसतो बरं का. योगसूत्राने सूत्र लिहिलं, सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी. म्हणजे अभ्यास जो असतो तो लगेच त्या ठिकाणी फलद्रूप होत नाही. दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी म्हणजे तो अभ्यास दीर्घकाल करावा लागतो. 12 वर्ष करावा लागतो अभ्यास. त्याच्यापेक्षाही जास्त अभ्यास करावा लागतो. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान नाम प्रपद्यते. हो, आजच आपण लगेच परमार्थात आलो, आजच मला लगेच देव भेटला पाहिजे हे शक्य होत नाही. कारण अनेक जन्माचे संस्कार असतात, ते जावे लागतात. ते जाण्याकरता त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. आपण पाहिलं त्या भगीरथाने गंगा आणली, पण त्याच्या अगोदर किती जणांना प्रयत्न करावा लागला. अनेक राजे होऊन गेले. म्हणून दीर्घकाल तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी. आल्याशिवाय त्या ठिकाणी पुन्हा प्रयत्न करावा लागतो. दीर्घकाल म्हटलंय. बरं, दीर्घकाल 12 वर्ष अभ्यास केला, पण नैरंतर्य पाहिजे त्याच्यात. म्हणजे निरंतरपणा पाहिजे. म्हणजे आता रोज मी ध्यान करतोय, रोज नामस्मरण करतोय, रोज पूजा करतोय, काही अभ्यास असू द्या, ध्यानाचा असू द्या, पूजेचा असू द्या, नामाचा असू द्या, चिंतनाचा असू द्या,
रोज थोडा थोडा केला पाहिजे. नाही तर 12 वर्ष केलं पण आज केल्यानंतर मग आठवड्याने केलं, नंतर पुढच्या आठवड्याने केलं, चालत नाही. रोज थोडं थोडं करावं लागतं. म्हणून निरंतरी आहे. आणि हे करत असताना सत्कार सेवितो असं म्हटलं आहे, म्हणजे अंतकरणात श्रद्धापूर्वक हे केलं पाहिजे. थोडं थोडं करा, रोज करा, श्रद्धायुक्त अंतकरणाने करा आणि अनेक वर्ष करा. याला काय म्हटलेलं आहे? अभ्यास म्हटलेला आहे. कोणतीही गोष्ट असू द्या, थोडी थोडी आपण रोज केली पाहिजे. आता प्रत्येक गोष्टीतला अभ्यास वेगळा आहे. एखादा हठयोगाचा साधक असेल तर त्याचा अभ्यास काय आहे तो सांगितला आहे बघा. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. अभ्यास झाल्यावर बरं का. पण रोज ध्यान त्याला करावं लागणार आहे, रोज धारणा त्याला करावी लागणार आहे. म्हणून हा अभ्यास हठयोगातला आहे. एखादा भक्तिमार्गातला साधक असेल त्याने रोज अभ्यास करायचा आहे. कशाचा अभ्यास करायचा आहे? देवाच्या सगुण रूपाचं ध्यान करण्याचा अभ्यास तो करत असेल. रोज सकाळी उठल्यानंतर 5 मिनटं का होईना, 10 मिनटं का होईना त्याने देवाच्या रूपाचं ध्यान करायचं आहे रोज नियमाने. एकही दिवस त्याचा खंड झाला नाही पाहिजे. तेवढ्या वेळेत त्याने रोज जर भगवंताचं नामस्मरण केलं, चिंतन जर केलं, तर त्या ठिकाणी त्याचं चित्त बरोबर त्या आकाराचं व्हायला लागतं. अवघड काही नाही हो. अभ्यासाशी सांगा कार्यसिद्धी, ओले मुळ भेदी खडकाची अंगा. तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास. आपण मागे पाहून आलो. म्हणून अनेक गोष्टी आहेत की त्या अभ्यासाने आपल्याला साध्य होत असतात. म्हणून भक्तियोगाचा अभ्यास असेल, नामाचा अभ्यास असेल, रोज तेवढं नामस्मरण केलं, चिंतन केलं, अभ्यास होतो त्याच्यामध्ये. ज्ञानयोगाचा साधक असेल त्याचा अभ्यास वेगळा आहे. तत्चिंतनम, तत्कथनम, अन्योन्यम तत्प्रबोधनम, एतत् एक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. त्या परमात्म्याचं चिंतन करायचं, त्या परमात्म्याचंच दुसऱ्याला सांगायचं. तत्कथनम आणि एतत् एक परत्वंच, एक असलेला जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाकार त्या ठिकाणी वृत्ती करायची, म्हणजे अनात्माकार वृत्तीचा परित्याग करायचा, आत्माकार वृत्ती त्या ठिकाणी करायची. ज्ञानयोगातला अभ्यास सांगितला. असा अभ्यास जर माणसाने केला, रोज थोडा केला, निरंतर केला, श्रद्धापूर्वक जर केला, तर भगवान परमात्मा म्हणतात अभ्यासेन तु कौंतेय. आणि या अभ्यासाला एक जोडीदार पाहिजे, तो म्हणजे वैराग्य. वैराग्य जर नसेल तर काय होतं? परत मन त्या अनात्म विषयाकडे जातं, दुसऱ्या विषयाकडे जातं. आपला मुख्य विषय काय एकदा ठरला? परमात्मा प्राप्ती. मग त्या परमात्मा प्राप्तीकरता सारखं मन परमात्म्याकडे लावायचं. रजोगुण कमी करायचा, तमोगुण कमी करायचा, सत्वगुण वाढवायचा आणि परमात्माकार वृत्ती कशी होईल याचा प्रयत्न करायचा. पण तरीसुद्धा मन दुसरीकडे जातं. त्याच्याकरता तिकडून मनाला इकडं परत आणणं, याला वैराग्य लागतं. वैराग्य शब्दाचा अर्थ काय? सरळ अर्थ जर आपण पाहिला तर वैराग्य म्हणजे त्याग, वाईट गोष्टींचा त्याग. यालाच काय म्हटलं? वैराग्य. वाईट सोडावं लागतं आणि चांगलं धरावं लागतं. वाईट सोडणं याला म्हणायचं वैराग्य आणि चांगलं धरणं याला म्हणायचं अभ्यास. वाईट एखाद्याने सोडलंच नाही आणि चांगलं धरलेलं असलं तरीसुद्धा मग चांगल्यामध्ये वृत्ती स्थिर होईल की नाही सांगता येत नाही. म्हणून वैराग्याला पण महत्त्व आहे. मागे मी गोष्ट सांगितली होती, ते हनुमंत महाराज जे होते ते लंकेमध्ये गेले आणि लंकेत गेल्यानंतर पाहिलं तर सगळी राक्षसाचीच घरं होती. एक घर हनुमंताला दिसलं की त्या घराच्या समोर त्या तुळशी वृंदावन होतं. राम अक्षर लिहिलेलं होतं. कोणाचं घर होतं ते? बिभीषणजींचं. बिभीषणजींचं ते घर होतं. ते हनुमंतराय त्या बिभीषणाला भेटल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. आता आपल्याला राम भेटणार, रामभक्त भेटला म्हणजे राम भेटणार. पण आता रामभक्ताला आपण विचारलं पाहिजे देवाची प्राप्ती मला कशी होईल. म्हणून त्यांनी हात जोडले, शरण शरण जे हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय पुढं? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा. काय भक्तीची वाटा आहे मला साधार दाखवा. मी भक्ती करतोय पण माझी भक्ती बरोबर चालली का मला सांगा. मला राम भेटेल का नाही सांगा.
म्हटले तुमची भक्ती व्यवस्थित चालली पण अजून एक भक्तीत कमी राहिली. तुमचा अभ्यास सुरू झाला आहे पण अजून वैराग्य कमी पडते. म्हणले काय झालं? अहो रामाची भक्ती करताय पण रावणाला कुठं अजून सोडलंय? रावणाजवळच राहताय ना. म्हणून नुसती रामाची भक्ती करून चालत नाही, रावणाला पहिलं सोडावं लागतं. नाही तर रावणाला सोडलं नाही, रामाची जरी भक्ती केली तरीसुद्धा मग आपली प्रगती होईल की नाही सांगता येणार नाही. तसं चांगलं आपण करतोय पण वाईट सुटलं पाहिजे. नाही तर परमार्थही चालू आहे आणि दुसऱ्याची निंदा करणंही चालू आहे, दुसऱ्याचा द्वेष करणंही चालू आहे. आपली प्रगती परमार्थात का होत नाही? त्याचं कारण जर काय असेल तर दुर्गुण घेऊन माणूस परमार्थ करत. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून आपल्याला वाईटाचा त्याग घडला पाहिजे. म्हणून वैराग्य. आता हे वैराग्य म्हणजे नुसता त्याग नाही बरं का, थोडं वैराग्य आणखीन पुढं आहे. वैराग्य म्हणजे नुसता त्याग नाही तर राग द्वेष रहित होणं हे खरं वैराग्य आहे. कारण त्याग ही सुद्धा वृत्ती आहे, भोग ही सुद्धा वृत्ती आहे. या दोन्ही वृत्तीच्या पलीकडे जाणं याला वैराग्य असं म्हटलं आहे. कारण एखादा मनुष्य एखाद्या गोष्टीचा त्याग करता करता द्वेष करायला लागला तर ही द्वेषाची वृत्ती तयार होते आणि ही सुद्धा परमात्मा प्राप्तीमध्ये विघ्न करते. आसक्ती तर नकोच नको, पण द्वेषही नको. आसक्ती नाही, द्वेष नाही, समतेची वृत्ती हेच खरं वैराग्य आहे. म्हणून भगवान परमात्मा इथे त्या ठिकाणी सांगतात, परिवैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाचे मोहरे तरी केतुलेनी एक अवसरे स्थिरावेल. बघा श्लोकात पहिला शब्द कोणता आला? उपाय सांगताना अभ्यासेन तू कोणते वैराग्यन च गुरु येते. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला शब्द कोणता सांगितला? ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं असतं, अभ्यासाचे आधारे आणि लाविले वैराग्याचे मोहरेचा काय बिघडलं नसतं. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलं वैराग्य घेतलं आणि नंतर अभ्यास घेतला. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पहिला अभ्यास घेतला आहे आणि नंतर वैराग्य घेतलेलं आहे. का फरक केला असं आपल्याला अल्पबुद्धीप्रमाणे चिंतन करता येतं. ज्ञानेश्वर महाराजांना लवकर यांना प्राप्त व्हावं अशी काळजी आहे. अभ्यासाही पेक्षा महत्त्वाचं काय आहे? वैराग्य आहे. लक्षात घ्या. औषध घेण्यापेक्षाही पथ्य पाळणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला औषध घेतो मनुष्य पण पथ्यच पाळत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात पहिलं वैराग्य आणा, म्हणजे वाईट गोष्टी पहिल्यांदा सोडा. कारण परमात्मा प्राप्त करायचा असेल तर तो कुठून बाहेरून आणायचा आहे का परमात्मा? अरे परमात्मा आपल्या जवळच आहे. परमात्मा हे जीवाचं स्वरूपच आहे. मग असलेला परमात्मा आपल्याला का भेटत नाही? त्याचं कारण का? चित्तवृत्ती दुसरीकडे कुठे लागलेली आहे. म्हणून ती घालवण्याकरता पहिलं वैराग्य आणलं पाहिजे. नानो म्हणो. म्हणून विरक्ती फार महत्व. विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगनेची नाही. हो, किती विरक्तीचं महत्त्व सांगितलंय. वीत रागते सारिखा जोडोनी ठेविला सखा तो अवघिया भूमिका सवे चाले. म्हणून वैराग्याचं खूप महत्त्व आहे. आता योगसूत्रामध्ये वैराग्याच्या काही व्याख्या आल्या. तिथेच पुढे दृष्ट अनुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम असं सूत्र आलं योगसूत्रामध्ये बरं का. वैराग्याचे दोन प्रकार केले योगसूत्रकारांनी. एक परवैराग्य आणि एक अपरवैराग्य. अपरवैराग्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या आणि परवैराग्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या. तर अपरवैराग्यामध्ये हे वशिकार संज्ञक वैराग्य सांगितलं. योगसूत्रकार म्हणतात वशिकार संज्ञक वैराग्य पहिल्यांदा आलं पाहिजे. हे वशिकार संज्ञक वैराग्य म्हणजे काय आहे? तर योगसूत्रकारांनी सूत्रच लिहिलं, दृष्ट अनुश्रविक विषय वितृष्णस्य. म्हणजे दृष्ट विषय असतात आणि काही अनुश्रविक विषय असतात. त्याच्याविषयी मनामध्ये तृष्णा कमी होऊन जाणं याला म्हणायचं वशिकार संज्ञक वैराग्य.
दृष्ट विषय म्हणजे कोणते? आपण जे पाहिलेले विषय आहेत त्याला म्हणायचं दृष्ट विषय. आपण जे व्यवहारामध्ये पाहतो किंवा लौकिकातले जेवढे काही विषय असतात त्याला दृष्ट म्हणायचं. धन असेल, स्त्री असेल, खाण्याचे विषय असतील, पाण्याचे विषय असतील, कपडे घालण्याचे विषय असतील, अलंकार वगैरे असतील, हे सगळे जे विषय आहेत हे सगळ्यांना काय म्हणायचं? दृष्ट विषय. खाण्यापिण्याच्या गोष्टी ज्या काही असतील, ल्यावे खावे बरे असावे सदैव, तर ह्या विषयाच्या संबंधी आसक्ती कमी होणं बरं का, एकदम त्याग सांगितलेला नाही. याच्या संबंधाने अति फाजील आसक्ती जीवनामध्ये कमी होणं याला म्हणायचं दृष्ट विषयाच्या संबंधी झालेलं वैराग्य. आणि काही लोकांना या दृष्ट विषयाच्या संबंधी वैराग्य नसतं, पण अनुश्रविक म्हणजे ऐकलेल्या वस्तूच्या संबंधाने त्या ठिकाणी आकर्षण असतं. उदाहरणार्थ, मनती संसारी जन्मिजे, मनती संसारी जन्मिजे, ती सांगा, ती एक एक पूर्ण करा ना, एक एक पूर्ण करा. मनती संसारी जन्मिजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. आता सांगा तुमची. वेदाधारे बोलती, केवळ कर्म प्रतिष्ठिती, केवळ कर्म प्रतिष्ठिती, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. ते म्हणतात, अहो कशाला हे घेऊन बसला? इथं त्रास सहन केला तरी चालेल, इथं दुःख सहन केलं तरी चालेल, जन्मभर अग्नी आणि धूर याच्यातच बसतात, पण त्यांना आशा कशाची असते? स्वर्ग सुख भोगीजे मनोहर, मेल्यानंतर तिथे अमृत आहे. परिकर्मफळी आसक्ती धरून या. पुढं गेल्यानंतर स्वर्गात काय काय आहे हे सगळं आपल्याला मिळणार आहे. म्हणजे इथलं आसक्ती नाही, पण तिकडली आसक्ती असते. काहींना लोकांतराची आसक्ती असते, काहींना आणखीन दुसरी कुठली आसक्ती असते, मेल्यानंतर मला हे मिळेल, मेल्यानंतर ते मिळेल, म्हणून त्याच्याविषयी सुद्धा वैराग्य. ऐहिकीचे का स्वर्गीचे, भोग पायिक झाली या इच्छेचे, भोगावे हे न रुचे मना माझे. त्याला हे नको वाटतं. कसं नको वाटतं त्याला? कसं नको वाटतं? अहो कसं नको वाटतं? ज्ञानोबारायांनी किती उदाहरणं सांगितली. वमिलिया अन्ना, लाळ न घोटे रसना, अंगन सुये आलिंगना प्रेताचिया. म्हणजे एखाद्याने उलटी केलेली आहे आणि ते उलटी केलेलं अन्न आपल्याला खावंसं वाटतं का? तसं याला हे सगळे विषय भोग जे आहेत ते तसे दिसतात, तसे वाटतात. वमिलिया अन्ना, लाळ न घोटी रसना. हो, एखादं हॉटेलमधलं चांगलं अन्न असलं, वडा पाहिला, जिलेबी पाहिली तर लाळ आपली घोटते. आपल्याला सुद्धा खाल्लं पाहिजे, गेलं पाहिजे असं म्हणतो. पण एखाद्याने उलटी केलेली असली की असं वाटतं का हे खाल्लं पाहिजे आपल्याला? नाही. किंवा अंगन सुये आलिंगना प्रेताचिया, प्रेताला आपल्याला आलिंगन द्यावंसं वाटतं का? तसं बाकीचे खाण्याचे पदार्थ आहेत त्याच्याविषयी कशी भावना पाहिजे? वमिलिया अन्ना, खाण्याच्या पदार्थाविषयी. आणि बाकी भोगण्याचे पदार्थ आहेत त्याच्याविषयी कसं पाहिजे? आलिंगन दिवशी वाटतं का कोणाला? एकदा प्रेत झालं, पुरुष असू द्या स्त्री असू द्या, त्याला आलिंगन त्याला द्यावंसं वाटतं का? नाही. तो म्हणतो प्रेत आहे, आता काय आलिंगन द्यायचं? तसं जिवंत असणाऱ्याच्या विषयी त्याला वाटतं. हे त्याच्या ठिकाणी असलेलं काय आहे? वैराग्य आहे. आता हां 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 वा. किंवा उठिलेनी वैराग्य जेने, हा त्रिवर्गो ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुने आत्ताची गेली. म्हणजे अगोदरच्या ओवीमध्ये तर नुसतं वमिलिया अन्न आहे, उलटी केलेलं होतं, पण आता वमुनिया सुने. सुने म्हणजे कुत्रा, कुत्र्याची वांती. त्या ठिकाणी उठलेनी वैराग्य जे, हा त्रिवर्गो बरं का, म्हणजे तिन्ही लोकातले भोग त्याला असे वाटतात. हो, काय आपल्याला नुसतं म्हणायचं आहे बरं का, ऐकायचं आणि म्हणायचं आहे. कधीतरी झालं तर झालं. म्हणून हे वैराग्य आहे. अवघड गोष्टी आहेत ह्या सगळ्या. हो, म्हणून
त्या ठिकाणी ज्ञानोबाराय काय म्हणतात, वैराग्य. आपला वैराग्याचा विषय चालला आहे, तर वैराग्यात काही प्रकार आहेत. इथे वशीकार असं म्हटलेलं आहे, पण वैराग्य वशीकारच्या अगोदर त्यात 4 प्रकार सांगितले. यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशीकार. पहिलं जे वैराग्य आहे ते यतमान वैराग्य आहे. यतमान वैराग्य कशाला म्हणतात, म्हणजे त्याचा प्रयत्न चालू असतो, अजून त्याला इंद्रिय जिंकता आली नाही, जीभ जिंकता आली नाही, डोळा जिंकता आला नाही, कान जिंकता आला नाही, पण त्याचा प्रयत्न चाललेला आहे. हो, काही वाईट पाहिल्यानंतर त्याला असं वाटतंय नको पाहायला, पण तिकडे मन जातंय त्याचं, पण तो परत आणतोय. खाण्यासाठी सुद्धा त्या जीभ इकडे तिकडे धावते, पण तरीसुद्धा तो जिभेला आवरतोय, मनाला आवरतोय, सर्व इंद्रियांना आवरतोय. त्या वैराग्याला म्हणायचं यतमान वैराग्य. हे अजून पूर्ण आहे का? नाही, पण त्याचा प्रयत्न चालला आहे का नाही? हां, काय भय वाटे परी न सुटे संसार. तुकाराम महाराज म्हणतात भीती वाटते सगळे, पण सुटत नाही, त्याला काय करायचं देवा. हे यतमान वैराग्य आहे. नंतर पुढे आणखीन प्रयत्न केला तर व्यतिरेक वैराग्य होतं, म्हणजे काही विषय सुटतात आणि काही विषय राहतात. उदाहरणार्थ डोळ्याचा विषय सुटला, आता डोळा वाईट ठिकाणी जात नाही. कानाचा विषय सुटला, आता कान वाईट ऐकत नाही, पण अजून जिभेचं राहिलं आहे बरं का. हो, जीभ काय अजून ताब्यात आलेली नाही, काय ऐकत नाही, काही पाहत नाही वाईट, काही बोलत नाही, सगळं चांगलं झालं आहे, पण खायला मात्र चांगलं लागतं आहे. जिभेला नसलं चांगलं तर जीभ म्हणते मला जमत नाही, समजायचं. अजून व्यतिरेक वैराग्य आहे. व्यतिरेक म्हणजे काय, काही सुटलं आहे, काही राहिले, त्याचा प्रयत्न चालू आहे. तो म्हणतो हे सुद्धा मी जिंकणार आहे, एक ना एक दिवस मी याला जिंकणार आहे. असा प्रयत्न चालू असेल तर याला व्यतिरेक वैराग्य असं म्हणायचं. पण पुढे असं होतं की जीभसुद्धा जिंकतो, इंद्रियसुद्धा जिंकतो, सगळं जिंकलं त्याने, पण अजून मन जिंकलेलं नाही. विषयाची कटके इंद्रिय धरली, हां बस बस, कपाटी हृदयाच्या आणली, सगळी इंद्रिय वळून आणली. आता इंद्रिय त्याची ताब्यात आली, पण अजून मनातून काही विषय गेलेले नाही. त्याला वाटतंय ठीक आहे आपण इंद्रिय आवरली, पण मन अजून इकडे तिकडे धावतंय, मनसुद्धा विषयाकडे पळतं. तर याला एकेंद्रिय वैराग्य म्हणायचं. एकेंद्रिय म्हणजे एक इंद्रिय सोडून बाकीचं सगळं झालं. आणि ज्यावेळेस मनही तो जिंकतो, सर्वथा मनोनी सांडावे तरी राग द्वेष स्वभावे नाशतील. मग पण ह्या अभ्यासाने होतं बरं का हळूहळू. मग एक दिवस असं येते की मनसुद्धा जिंकलं जातं, मनसुद्धा कुठं जात नाही. आता त्याला म्हणायचं वशीकार संज्ञक वैराग्य. वाजत छत्र. आता हे वैराग्य झालं, ह्याला अपर वैराग्य म्हणतात बरं का. पण अजून याच्या पुढचं एक वैराग्य आहे, त्याला पर वैराग्य असं म्हटलंय. तत्परम पुरुष ख्यातेर गुण वैतृष्णम. पर वैराग्य कशाला म्हटलेलं आहे की अशा प्रकारे वशीकार संज्ञक वैराग्य झालं, पुढं अभ्यास केला, अभ्यास केल्यानंतर परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होतं आणि परमात्माच एक खरा आहे, परमात्मा शुद्ध आहे, परमात्मा असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्धमुक्त आहे. बाकी तद्व्यतिरिक्त जेवढे काही गुण आहेत त्या गुणाचं कार्य जे आहे ते सगळं खोटं आहे, अशुद्ध आहे. म्हणून त्या गुणाच्या विषयी त्याला त्या ठिकाणी वैराग्य निर्माण होतं. याला परवैराग्य असं म्हटलं आहे. म्हणजे गुणाच्या विषयीसुद्धा वितृष्ण होतो. नाहीतर हे जरी वैराग्य प्राप्त झालं तरी कधी कधी मनुष्य सत्वगुणाच्या सुखातसुद्धा अडकलेला असतो. सत्वात संजायते ज्ञानम, ज्ञानाचा तो आनंद घेतो. भोगाचा आनंद सोडला, पण आता परमार्थाचा ज्ञानाचा आनंद घ्यायला लागला, परमात्म्याचा सुद्धा आनंद घ्यायला लागला, परमात्म्याच्या सुखाचा. वास्तविक पाहता तिथेही गुंतायचं नाही, सुखरूपता प्राप्त झाली पाहिजे. वृत्तीचाच तो आनंद आहे, हा पुढचं वैराग्य आहे. म्हणजे त्याला त्याही गोष्टीपासून वैराग्य झालं पाहिजे. कारण ज्ञानाचा जरी आनंद असला, कुठलाही आनंद असला तरी तो आनंद जो आहे वृत्तीतला आहे. आणि वृत्ती आली की तिथं गुण आले, म्हणून त्या गुणाच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे.
हं, सर्व विषय कृष्ण हं. जो सकल कला प्रवीण कृष्णाई नवल कृष्ण अर्जुनी तेज सर्व विषय हो, आता बरोबर आहे. सर्व विषय वितृष्ण हे पहिलं झालं. आता आपलं जे चाललं आहे ते गुणाच्या विषयी वैराग्य. सत्वगुणातलं रजोगुणातलं सोडलंच, तमोगुण सोडला, पण सत्वगुणात सुद्धा मनुष्य अडकतो आहे की नाही. सत्वाचा सुद्धा पाश सांगितलेला आहे. सत्वात संजायते हो क्या सुखसंगेनं बध्नाती ज्ञानसंगेनं चानगतीतल्या ओया सांगायच्या. सत्वगुण माणसाला कसा बांधतो? सुखाने बांधतो आणि ज्ञानाने बांधतो. तिथली कोणाला ओवी आठवली तर एखादी सांगा. हो, आपणच ज्ञानस्वरूप आहे हे गेले तयाचे दुःख न वाहे आणि विषय ज्ञाने होय गगना एवढा. मला ज्ञान झालं म्हणतो. पाशिके हां ज्ञानाची सरपडी जाणीवेची कुरकोडी सोय सुखई दाढी हातीचे गा हां त्या माने तोके लाभ मात्रे हरके विद्या माने तोखे. विद्या प्राप्त झाली की त्याला आनंद होतो. माझा हा ग्रंथ झाला, माझा तो ग्रंथ झाला, माझी एवढी पारायणं झाली, माझा एवढा नाम जप झाला आणि त्याच्यातच आनंदी राहतो. आता हा आनंद जो आहे तो कशाचा आनंद आहे? वृत्तीचा आहे का परमात्म्याचा आहे? वृत्तीचा आनंद आहे. तो मिळवला पाहिजे, पण त्याच्या पुढे आणखीन जायचं आहे. सत्वगुणसुद्धा त्या ठिकाणी त्याचा त्याग करायचा आहे. रजोगुण सुटलाच पाहिजे, तमोगुण सुटलाच पाहिजे, पण सत्वातसुद्धा अडकता कामा नये. अशी मार्मिक ओवी आली पाहिजे. एकच की ते सगळा आशय आला पाहिजे. मने भाग्य ना माझी माझी सुख्या नाही तुझी हां अष्टांगे म्हणजे सात्विकाची हां, अशा प्रकारे त्याला सत्वगुणाचा त्या ठिकाणी पाशच आहे. ते काय झालं, 3 चोर होते आणि एका माणसाला, सज्जन माणसाला त्या चोरांनी लुटलं. 3 चोरांनी आपलं जंगलामध्ये लुटलं. त्या 3 चोरापैकी हे लुटल्यानंतर बाकीचे 2 होते ना, ते म्हणे ह्याला मारून टाका. मारून जर नाही टाकलं तर हा गावात जाईल आणि आपलं नाव सांगेल. तर एक चोर जरा त्यातला बरा होता. तो म्हणायला लागला, अहो मारायचं कशाला, आपण याचे पैसे घेतले ना, याला सोडून देऊ आणि त्या ठिकाणी आपल्याला काय, आपलं झालं काम. म्हणून त्या चोराने काय केलं, या 2 चोरांना सांगितलं मारू नका, याला सोडलं. सोडल्यानंतर 2 चोर गेले, पण तिसरा जो होता चोर चांगला होता, तो म्हटला, हो तुम्ही आता एकटेच गावात जाणार, चला मी तुम्हाला गावापर्यंत सोडायला घेऊन येतो, जातो. गावापर्यंत तो चोर सोडायला आला. कोणाला? चोराला नाही, माणसाला. 2 गेले, एक गावापर्यंत सोडायला आला. आता गावापर्यंत सोडायला आल्यानंतर याने विचार केला की किती चांगला चोर आहे. आता चोर महाराज, तुम्ही आता मला एवढं गावापर्यंत सोडलं, एक काम करा, आता जाऊच नका, राहा माझ्या घरी. चालेल का? अहो किती केलं तरी हा पण काय आहे, चोरच आहे. तसं रजोगुण तमोगुण हे वाईट चोर आहेत आणि सत्वगुण चांगला चोर आहे. तो सुद्धा आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून रजोगुण सोडायचा आहे, तमोगुण सोडायचा आहे, पुढे सत्वगुण प्राप्त करायचा आहे. पण तोही पुढे काय आहे, हो, कारण गुण म्हटलं की तो बांधल्याशिवाय राहणार नाही. हां जळे हो. म्हणून अभ्यास पहिल्यांदा भगवंतांनी ज्ञानोबारायांनी इथं वैराग्य सांगितलं आणि वैराग्याचा विचार सांगताना मी परवैराग्य सांगत होतो. त्याच्यामध्ये गुणाचं सुद्धा वैराग्य झालं पाहिजे. म्हणून वैराग्याचे आधार पाहिजे. महत्त्वाचा आधार जर कोणता असेल तर वैराग्य आहे. हो, वैराग्य जर माणसाकडे असेल तर ते वैराग्य आपल्याला सगळ्या भूमिकेमध्ये घेऊन जातं. आपण ओवी म्हणून आलो आणि मग पुढे नुसतं वैराग्य चालत नाही बरं का. काय लोकांच्याकडे खूप वैराग्य असतं पण अभ्यासच करत नाही. हो, त्यांनी वाईट सगळं सोडलं आहे पण चांगल्या ठिकाणी मन लावलंच नाही ना. म्हणून अभ्यास फार महत्त्वाचा आहे. आता अभ्यास कशाला म्हणायचा आपण सगळं आता पाहून आलो. देवाच्या नामाचा असू द्या, देवाच्या रूपाच्या चिंतनाचा असू द्या, प्राणायामाचा असू द्या, आणखी ज्ञानाचा असू द्या, हा काय रोज अभ्यास तो केला पाहिजे. म्हणून जरी लाविले अभ्यासाचेने मोहरे तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. तरी कधीतरी काही कालावधीने का होईना ते स्थिरावल्याशिवाय राहणार नाही. हेची कासयावरी होय ऐसा जरी संदेह वर्तत आहे तरी अभ्यासुनी आधी पाहे मग नव्हे तरी कोपे. भगवान म्हणतात अर्जुनाला, हे बघ, या असं उगाच काहीतरी लगेच बोलू नको, पहिला थोडाफार अभ्यास कर
आणि मग जर झालं नाही तर मला सांग, माझ्यावर तू रागव. अभ्यास तर करायचाच नाही, वैराग्यही करायचं नाही, अभ्यासही करायचं नाही ना, आम्हाला हे जमणार नाही ना आम्हाला ते जमणार नाही. अरे बाबा कसं काय जमल मग तुला? म्हणून पहिलं थोडं तरी काहीतरी करून बघा. केल्यावर असं जर भगवान म्हणतात तुला जर नाही जमलं तर मग मला रागव. पण अभ्यासाने हे त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. म्हणून केतुलेनी एक अवसरे स्थिरावेल, कधी ना कधी त्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. हो, येण्याची अभ्यासेशी योगू, चित्ताशी करिपा चांगू, आगा उपाय बळे पंगू पहाड ठाके. पांगळा मनुष्य, त्याला पाय नाहीत, पण त्याने जर अभ्यास केला हळूहळू हळूहळू तो कुठं जातो? त्या डोंगरावर जातो. त्या सावता महाराजांच्या चरित्रात कुर्मदासाची हे आली, कथा आली. कुर्मदास, ते कुर्मदास असे होते, त्यांना पाय नव्हते, हातपाय नव्हते, दोन्ही नव्हते. आणि त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली, आपल्याला पंढरपूरला सगळे वारकरी वारीला जातात, आपल्यालाही जायचं वारीला. आणि म्हणून त्यांच्या गावावरून ते वारीला निघाले. कसे निघाले? सरपटत निघाले, तसंच घासत निघाले. आता सगळे लोक त्यांना पाहायचे म्हणायचे, अहो कुर्मदास शक्य आहे का? कुठं पंढरपूर, कुठं तुमचं गाव? पण त्यांना काय होतं? निश्चय केला, श्रद्धा होती अंतकरणामध्ये, त्या ठिकाणी विश्वास होता आणि प्रयत्न पण केले बरं का. रोज एक जेवढं चालता येईल तेवढं चालायचं, तिथं एखादं मंदिर असेल तिथं झोपायचं, परत दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सरकायचं देवाचं नामस्मरण करत, चिंतन करत शेवटी भगवंताला काळजी वाटली, एवढा प्रयत्न करतोय माझ्यासाठी, एवढा जर निघालेला आहे तर आता मी त्याच्यासाठी गेलं पाहिजे. देव येऊन त्यांना भेटले. म्हणून उपाय बळे पंगू पहाड ठाके भगवान परमात्मा म्हणतात. म्हणून तेवी सदाभ्यासे निरंतर, चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर जे नाना गती ते पावते, चित्तवरील आत्मयाते, मग कवन आठवी देहाते गेले की आहे पै सरितेचे निओघे, सिंधू जळा मिनले घोगे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती. का जे या मनाची एकनिके, पुढे भगवान बोलतात, जे देखलिया गोडीचे ठाया सोके, मनोनी अनुभव सुखची कौतुके दावीत जाय. का जे अभ्यास का सांगितला मी तुला? अभ्यास का सांगितला त्याचं कारण सांगतो. का? कारण मला मनाचा स्वभाव माहिती आहे, कारण मी सगळं जाणतो. काय गाडी चालवायची जर असेल तर त्या ड्रायव्हरला थोडंसं गाडीचं ज्ञान पण पाहिजे, नाही तर काय होईल? म्हणजे गाडीचं ज्ञान पाहिजे म्हणजे ती गाडी चालते कशी, पेट्रोलवर चालते का डिझेलवर चालते का, आतले त्याचे जे काही मशिनरी सगळे असतील त्यातलं थोडं तरी ज्ञान ड्रायव्हरला पाहिजे. नसलं ज्ञान काय होईल? एखाद्या ठिकाणी बंद पडली तर तो काय करणार? तिथं सोडून देणार, चला बंद पडली काय नाही. ज्याला त्याच्यातलं ज्ञान असतं तो बंद पडल्यानंतर खोलून बघणार, इकडून बघणार, तिकडून बघणार, एखादा पाईप हलवणार, एखादा नट हलवणार, चालू करणार. पण माहितीच नाही ना काय त्याच्याविषयी, मग ती गाडी आपल्याला उपयोगाला येतच नाही. तसं हे शरीर जे आहे याच्यामध्ये, हे शरीर गाडीचं आहे आणि याच्यामध्ये आतमध्ये सगळी यंत्र आहेत, ती माहिती पाहिजे. मन कसं चालतं, बुद्धी कशी चालते, इंद्रिय कशी चालतात, आणि मग हे जर माहिती असेल तर ह्या मनाला आवरायचं कसं, याला अध्यात्म म्हणतात बरं का. अध्यात्म म्हणजे काय? आतली रचना कशी चालते. बाहेरचं तर सगळं शिकवतात, पण आतलं मन कसं काम करतं हे शिकवत नाही. त्याच्यामुळे मग मनाला आवरणं मोठ्यांना सुद्धा कठीण होतं. नुसतं शिक्षण घेतलं असेल त्याला मनाला आवरणं कठीण का होतं? कारण मन म्हणजे काय कळतच नाही. नुसती माणसं म्हणतात, हो आम्हाला फार दुःख आहे, आम्हाला फार दुःख आहे. काय सांगायचं तुम्हाला, आम्हाला फार दुःख आहे, एवढं शिक्षण झालं, एवढे पैसे आहेत, एवढं सगळं आहे, पण दुःख आहे. अरे बाबा, पण दुःख म्हणजे काय? दुःख होतं म्हणजे काय याचा कधी बसून विचार केला का? दुःख कुठं होतं, कसं होतं, दुःख म्हणजे काय? अहो दुःख म्हणजे काय? दुःख म्हणजे केलेली मनाने कल्पना आहे. अनुकूल वेदनियम सुखम, प्रतिकूल वेदनियम दुःखम. आत्मेच्या ठिकाणी दुःख आहे काय? मनातली कल्पना आहे. आत्मेच्या ठिकाणी दुःख आहे. अहो आत्मा तर असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्धमुक्त जसा आहे तसाच आहे ना.
त्याचं प्रकाशन करण्याकरता मनामध्ये अनुकूल एखादं भेटलं की जी कल्पना होते त्याला सुख म्हणतो, प्रतिकूल एखादं भेटलं तर त्याला त्या ठिकाणी दुःख म्हणतो. आपण जर कल्पना जर बदलल्या तर आपल्याला सुखसुद्धा आणि दुःखसुद्धा होणार नाही. हां, म्हणून ज्ञानोबा म्हणतात ना, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. हां, म्हणून मनाचा स्वभाव काय भगवंत म्हणतात, पहिल्यांदा मला माहिती आहे, सगळं स्वभाव माहिती आहे, प्रत्येक इंद्रियाचा स्वभाव माहिती आहे. म्हणून मनाचा स्वभाव, या जे काजे या मनाचे एक निके, या मनाचं एक फार चांगलं आहे. मनाची तू आत्तापर्यंत मनाचा फार द्वेष केला, मनाचं फार दुर्गुणच वाचले, मनात असं आहे, मनात तसं आहे, मनात तसं आहे. ज्याला काय काय कधी कधी काय काय लोक एकाच बाजूने फक्त विचार करतात, पण माणसाने एका बाजूने विचार करू नये, दोन्ही बाजूने विचार करावा. मन जसं वाईट आहे तसं मनामध्ये एक चांगला गुणसुद्धा आहे. इंद्रिय जशी वाईट आहेत तर इंद्रियाचा चांगलासुद्धा उपयोग आहे का नाही? नाही तर मग देवाने दिलीच कशाला असती. मनाचं सुद्धा चांगलं आहे. म्हणून या मनाचे एक निके, जरी सगळे दुर्गुण असले तरी बाबा एक गुण फार चांगला आहे. कोणता? जे हे देखिलिये गोडीच्या ठाई सोके. एक चांगला स्वभाव गुण आहे की याला एखाद्या गोष्टीची गोडी लावली आणि त्यातली गोडी जर त्याला कळली तर तिथं सोकतं, म्हणजे मग ते सोडत नाही, तिकडे जातं. म्हणून त्या ठिकाणी याला गोडी दाखवली पाहिजे ना. म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावी तू जाय. मग एक काम कर, याला या इकडे काय गोडी आहे अजून माहिती नाही, इकडची गोडी याने पाहिली नाही, चाकली नाही. म्हणून याला जर इकडची गोडी तू लावली आणि इथं जर एकदा हे सोकलं तर सोकल्यानंतर मग हे सोडणार नाही. आत्मसुखाच्या गोडिया विटे जोका सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नये. एकदा मनाला इकडची गोडी मिळाली म्हणून ज्ञानोबा म्हणतात, ऋणू जुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. सारखं रुंजून तुझा आवाज चाललाय, भुंग्याला म्हणतात. भुंग म्हणजे मनच आहे. या फुलावून त्या फुलावर, त्या फुलावून त्या फुलावर, कधी रूपाच्या फुलावर, कधी रसाच्या फुलावर, कधी गंधाच्या फुलावर, सारखा इकडे तिकडे पळतो. अरे बाबा, जे मुख्य फूल आहे तर ते तिकडं गेलाच नाही तू अजून, म्हणून तुला हे सगळं आवडतंय. हो, काय सुमन सुगंधू रे भ्रमरा, परिमळू विद्गदू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. अरे बाबा, सगळ्यात मोठा सुगंध जो आहे तो तुझ्याजवळच आहे. तो अजून तो सुगंध सोडतो आणि इकडे तिकडे फुलावर बसतो. तुझी तृप्ती झाली नाही, पण त्या फुलावर जर तू बसलास तर मात्र तुला इकडं तिकडं जावंसं वाटणार नाही. बाप रखुमा देवरू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. परमात्मा हे सगळ्यात मोठं फूल आहे, सुगंधी फूल आहे, कधीही न सुकणारं फूल आहे. आणि अशा त्या ठिकाणी परमात्म्याची गोडी तू लाव, तू तिकडे जा. तिकडे गेल्यानंतर मग मात्र तुला कधी दुसरीकडे जावं वाटणार नाही. का दुसरीकडे तुला जावं वाटतं? कारण अजून ती गोडी नाही. म्हणून या मनाचे एक निके ने म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावी तू जाय. हो, अनुभव सुख त्याला त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे. अनुभव सुख म्हणजे काय? अनुभव हेच सुख बरं का. अनुभवाचं सुख, अनुभव परमात्मा स्वरूपाचा अनुभव घ्यायचा. आणि परमात्मा स्वरूपाचा अनुभव गेला की हे मन जे आहे ते सुखरूप होऊन जातं, परमात्मरूप होऊन जातं. मग त्याला दुसरं काही आवडणार नाही. म्हणून आपण अभ्यास जर करायचा असेल तर हा अभ्यास करायचा. हो, डोळ्याला त्या ठिकाणी वाटतंय ना पाहावं, डोळ्याला सांगायचं, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. कानाला ऐकावंसं वाटतं, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. त्याच्यानंतर मनाला धावावं असं वाटतंय, मनात तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. मग असं केल्यानंतर तुला काय, नको सोडू या केशवा, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. तिकडे जर गेल्यानंतर मग तुला तृप्ती प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल.
मनाला ओळखून त्या ठिकाणी आपण जर त्याच्या स्वभावानुसार इंद्रियांचा मनाचा उपयोग करून जर घेतला तर इंद्रियसुद्धा वाईट नाही, मनसुद्धा वाईट नाही, फक्त त्यांना चांगल्या ठिकाणी आपण लावलं पाहिजे. चांगल्या ठिकाणी लावल्यानंतर त्यांचा उपयोग सदुपयोग करून घेतल्यानंतर तीच आपल्याला उपयुक्त ठरतात, आपल्याला फायदा करून देतात. मागे मी गोष्ट सांगितली होती, एक मुलगा होता, लहान मुलगा, आणि त्याला एक वाईट सवय लागली, जो दिसेल त्याला लाथ मारायचा. घरी आईवडिलांना लाथ मारायचा, शाळेत गेला तर मुलांना लाथ मारायचा, शिक्षक सांगायला गेलं तर शिक्षकाला सुद्धा सवय लागली. त्याला काय करायचं, सगळे परेशान होऊन गेले, आईवडील परेशान झाले, सांगून सांगून त्या ठिकाणी सवय लागली. गुरुजी परेशान होऊन गेले, शिक्षक शाळेतली मुलं परेशान झाली. त्या शाळेमध्ये एक शिक्षक होता, तो म्हटले याला माझ्या ताब्यात द्या. त्या शिक्षकाने त्याला घेतलं आणि त्याला फुटबॉलच्या टीममध्ये टाकलं. फुटबॉल खेळतात ना, फुटबॉल म्हणजे पायाने हाणायचा असतो, असा चेंडू असतो, तो पायाने हाणायचा असतो. त्याला म्हटले तुला काय लाथा मारायच्यात त्या कुठं मार, ह्या चेंडूला मार. तो विश्व चॅम्पियन झाला. कशातला, त्या खेळामधला. तो विश्व चॅम्पियन झाला म्हणजे त्याच्यातला जो दुर्गुण जो आहे तो ओळखून त्याचा उपयोग करून घेतला. तसं माणसाने कोणामध्ये सुद्धा दुर्गुण जरी असले तरी काही नाही काय सद्गुण असतो. त्या सद्गुणाला ओळखून त्याचा उपयोग करून जर घेतला तर आपल्याला पुढे जाता येतं. फक्त दुर्गुण आहेत असं म्हणून त्या ठिकाणी हेटाळणी करून चालणार नाही, रडत बसून चालणार नाही. अरे मनुष्य शरीर वाईट आहे पण चांगलंही किती आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. येणे सरे किंबहुना येर झारे. हो, म्हणून अभ्यास आणि वैराग्य हे दोन्ही लागतं. म्हणून आपण अभ्यासाच्या वेळामागे म्हणून आलो. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी या मनाची एक उत्तम गती, जरी सोये लाविले परमार्थी, तरी दाशी करी चारी मुक्ती, दे बांधोनी हाती परब्रह्म. काय म्हटले नाथ महाराज, या मनाची एक उत्तम गती, मनाचा उत्तम स्वभाव आहे. काय आहे, जरी सोये लाविले परमार्थी, परमार्थाकडे जर लावलं तरी दाशी करी चारी मुक्ती, तेने चारी मुक्ती. हां, दे बांधोनी हाती परब्रह्म. मनची मनाचे द्योतक, मनची मनाचे साधक, मनची मनाचे बाधक, मनची घातक मनाशी, ऐशी मनाची अनवार स्थिती, याशी आकळावया सर्वोत्तम युक्ती. साचार सांगेन तुम्हा प्रति सावधान चित्ते अवधारा. जेवी हिरेनी हिरा चिरिजे, तेवी मनेची मन धरिजे, हेही तैगा लाहिजे, जे गुरुकृपा पाविजे संपूर्ण सोय. मनाला मारायचं असलं तर मनानेच मारायचं असतं, हिरेनेच हिरा चिरायचा असतो. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात अशा प्रकारे आपल्याला जिंकता येतं. पण कोणाला असंयतात्मना योगो दुष्प्राप्य इति मे मतिही, वशात्मना तु यतता शक्यो अवाप्तुम उपायतः. 36व्या श्लोकात भगवान परमात्मा म्हणतात याच्याबरोबर माणसाला एक आणखीन साधन पाहिजे, तो म्हणजे संयम. बरं का, अभ्यास तर पाहिजेच, वैराग्य तर पाहिजेच, पण संयम पाहिजे. हां संयम पाहिजे. थांबा श्लोक. हां 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 अंखंडे कळा स्थिती. हां हां वा, हे तरीच घडे. कधी बोला की होई मोठ्याने. तरीच घडे संयमाची अखंडे, सर्वद्वारे कवाडे कळा. संयमरूपी द्वारं सगळी संयमाच्या द्वारं बंद केलेली असली पाहिजेत. अभ्यास पाहिजे, वैराग्य पाहिजे, आणि अभ्यास वैराग्याच्या द्वारे संयम प्राप्त होतो. संयमसुद्धा असा प्राप्त होत नाही बरं का, वैराग्यानं अभ्यासातूनच प्राप्त होतं. मागे आपण सांगून आलो आहे योगसूत्रामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्हीच्या अभ्यासाला संयम असं म्हटलं आहे. त्रयानाम एकत्र संयमाः असं सूत्रच आहे. म्हणजे धारणा करायची, ध्यान करायचे आणि मग समाधी, हा संयम. आणि या संयमाच्याद्वारे हां सुनीव मुरडली उपराठी कपाटी हृदयाच्या.
संयमाची धाटी म्हणजे संयम लावला आडवा, प्रत्येक इंद्रियाला संयम लावला की मग आपोआप इंद्रिय त्या ठिकाणी दरवाजा कोंडला, दरवाजातून बाहेर जात होते, आता दरवाजा बंद केला की ते आपोआप आतमध्ये येतात. म्हणून भगवान म्हणतात असंयत आत्मना योगो दुष्प्राप्य इति मे मती. हे बघ अर्जुना, जो असंयत आत्मना आहे, ज्याने जीवनात संयम धारण केला नाही, अभ्यास करत नाही, वैराग्य नाही, संयम नाही, त्याला मात्र हा योग दुष्प्राप्य आहे, म्हणजे प्राप्त होण्यास कठीण आहे. तू जे सगळं बोलला आहे ते कोणाच्या करता आहे? असंयमी माणसा करता आहे. असंयमी जर असेल, कुठल्याच प्रकारचा संयम नसेल, त्याला कसं काय योग प्राप्त होईल? म्हणजे वैराग्याची शिव न देखीजे, विवेकाची भाषा निजे, वैराग्याचे शिव न देखती, ते मूर्ख केवी ती पावते मज ईश्वरा. ते हां, विवेकाची भाषा नाही, कधी सत्संग नाही, काय नाही, वैराग्य नाही, इंद्रिय कोणती नियमित केली नाही, मला कसं काय ते ओळखतील मग? म्हणून असं जे असे लोक आहेत त्यांना मी दुष्प्राप्य आहे, योग दुष्प्राप्य आहे इति मे मते, असं माझं म्हणणं आहे. पण वशात म्हणा तू यतता शक्यो अवाप्तुम उपायता. पण ज्याने संयमाच्याद्वारे इंद्रिय मन वश केलं, प्रयत्न करतात, योग करतात, अभ्यास करतात, वैराग्य आहे, अशा माणसाला शक्यो अवाप्तुम उपायता, उपायाच्याद्वारे मी प्राप्त होणं, योग प्राप्त होणं शक्य आहे. त्याने मात्र धीर सोडू नये. धीर तो कारण हो, हळूहळू ढाळे ढाळे का होईना, मार्गाचे नि बळे निश्चित ठाके, त्याला प्राप्त झाल्याशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून वशात म्हणा तू यतता शक्यो अवाप्तुम उपायता. उपाय फक्त पाहिजे, उपाय केले पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे, वैराग्य केलं पाहिजे, तर माझी निश्चित प्राप्ती होईल, असं या श्लोकात सांगितलं. ज्ञानोबाराय लिहितात, एरवी विरक्ती जयाशी नाही, जे अभ्यासी न रिक्ती काही, तया नाकळे हे आम्ही न म्हणू काही. विरक्ती ज्याच्याकडं नाही, अभ्यास करायला कोणी तयार नाहीत, त्यांना नाकळे हा योग कळणार नाही, असं आम्ही न म्हणू काय. आम्ही असं म्हणणार नाही का? आम्ही सुद्धा तेच म्हणणार आहे, शास्त्रही तेच म्हणतात, वेदसुद्धा ते म्हणतात. वैराग्य नसेल, अभ्यास नसेल तर बाबा तुम्हाला योग कळणार नाही, तुम्ही इकडे या मार्गाला लागू नका. म्हणून याचंही काही चिंतन थोडंसं आणखीन करणार आहेत पुढील प्रवचन, उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरधारे विठ्ठल.